नमस्कार, आपण पाहत आहात अभिजात मराठी. मित्रांनो, एक मोठी अपडेट घेऊन मी या ठिकाणी आलोय. जर तुम्हाला शिक्षक किंवा शिक्षकेतर ड्युटी जर करायची असेल, जर सर्व्हिस करायची असेल, तर मित्रांनो एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता शिक्षक व शिक्षकेतर पदाची भरती या ठिकाणी निर्मिती होणार आहे. आणि हे महाराष्ट्र शासनाचं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या वतीनं हा एक विभाग चालवला जातो. एक नवीन विद्यापीठ स्थापन झालेलं आहे मित्रांनो, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ. आणि याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं शिक्षकासाठी, प्राध्यापकासाठी आणि सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, सिनियर प्रोग्रामर अशा विविध पदाच्या जागा भरण्यात जाणार आहेत. आणि या जागा भरण्यासाठी ही एक निर्मिती करण्यात आलेली आहे. असं एक प्रपत्र या ठिकाणी आहे. 24 नोव्हेंबर 2025 मित्रांनो, 24 नोव्हेंबर 2025 हे प्रपत्र या ठिकाणी पाहत आहोत. आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी कुणाला हे कोणत्या यासाठी पात्रता लागणार आहेत, काय परीक्षा प्रणाली काय असणार आहे, कशा पद्धतीचा स्केल असणार आहे, याबाबत सविस्तर या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत. राज्यातील युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्य आधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे. या संदर्भातील विधेयक 2021च्या प्रारूपास 17/2/21 म्हणजे 17 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. याच्यासाठी आपल्याकडे नवीन भरती मित्रांनो होणार आहे. रतन टाटा हे असं प्रसिद्ध नाव असणार आहे विद्यापीठाचं. आणि या विद्यापीठामध्ये मित्रांनो नवीन शिक्षकांची भरती या ठिकाणी होणार आहे. तब्बल 232 लोकांची शिक्षकांची उमेदवारांची या ठिकाणी भरती होणार आहे. आणि 107 लोकांची शिक्षकेतर कर्मचारी जे लिपिक असणार आहेत, उपलेखापाल असणार आहेत, विविध पदे सचिव त्या ठिकाणी निर्माण करणार आहेत. अशी 339 पदाची नवनिर्मिती भरती या ठिकाणी नवीन पदनिर्मिती, पदाचे पुनर्विजन व पदाचे आढावे इत्यादी प्रस्तावाची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेली उच्चस्तरीय सदस्यीय सचिव समिती या ठिकाणी 9/7/2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता प्राप्त झालेली आहे. मित्रांनो, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं विविध अपडेटसाठी आत्ताच आपण अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं अभ्यास सुरू करा, अभ्यासाला लागा. आणि अशाच पद्धतीच्या नवीन भरतीसाठी मी अपडेट देत राहतो. अशा पद्धतीच्या या भरतीच्या अपडेट्स आपण लक्षात घेऊन नक्की त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. शासन निर्णय रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरता खालील नमूद केल्यानुसार पदनिर्मिती करण्यात येत असून सदर पदांना त्यांच्या नावासमोर दर्शविल्यानुसार 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीचं हे या ठिकाणी कुठल्या पदाला 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करण्यात येत आहे. तर प्राध्यापकाला या ठिकाणी S14चा या ठिकाणी पगार आहे. आपण या ठिकाणी वेतन श्रेणी पाहू शकतो 6व्या वेतन आयोगानुसार. 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी या ठिकाणी S14ची पाहू शकतो काय आहे. सहयोगीची प्राध्यापक आहेत ते 60 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. S13चं ए लेवलचं ग्रेड पेचं याला पेमेंट आहे. सहाय्यक प्राध्यापकाचे तब्बल 138 पदे मित्रांनो भरली जाणार आहेत. त्यासाठीचं S10चं पेमेंट या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी वेतन श्रेणी आपण पाहत आहोत 232 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. कुणाची? तर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकाची. याची विशेष जाहिरात आणखी येणार आहे. ती जाहिरात आल्यानंतर लगेच मी ती जाहिरातही या ठिकाणी टाकणार आहे. उपरोक्त नमूद शिक्षकांना पदांना पदोन्नती व सेवाविषयक तरतुदी या उच्च तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. 8 मार्च 2019 मध्ये नमूद केल्यानुसार या ठिकाणी लागू होतील. म्हणजे याच्या TA DA जे काय आहे HRA हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी लागू असतील. शिक्षक तर जे कर्मचारी
आहेत, म्हणजेच उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव म्हणजे हे कुलगुरूच्या रिलेटेड पदे असतात. कक्ष अधिकारी 14 पदे भरले जाणार आहेत. उपकुलसचिवची 7 पदे भरली जाणार आहेत. S23चं मित्रांनो सगळ्यात मोठं पेमेंट या ठिकाणी मला बघायला भेटतंय, सगळ्यात जास्त पेमेंट असतं. सहाय्यक कुलसचिव S20चं पेमेंट या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाचं कक्ष अधिकारी S15चं पेमेंट आहे. तर असं सहाय्यक कक्ष अधिकारी 7 पदे, S14चं पेमेंट आहे. वरिष्ठ लेखापालची पदे भरली जाणार आहेत. S14चं पद आहे 6 पदे आहेत. लेखापालचे 12 पदे आहेत. माहिती तंत्रज्ञान अधिकारी जे सिनियर प्रोग्राम आमचे इंजिनियर बंधू सगळे, कम्प्युटर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियरचे S15चं पेमेंट आहे, 1 पद या ठिकाणी आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे पदे भरली जाणार आहेत. यासाठी लागणारं शिक्षण आणि पात्रता या संबंधितली ही माहिती आपण पाहणार आहोत. आपण नंतर ही माहिती आल्यानंतर आपल्याकडे ती पाहणार आहोत. त्यासाठी जी पात्रता लागत असते मित्रांनो, यासाठी लेखापालसाठी, वरिष्ठ लेखापालसाठी टायपिंग, त्या ठिकाणी स्टेनो लागत असते. नंतर कक्ष अधिकाऱ्याला ग्रॅज्युएशन लागेल, त्याच्यानंतर काय अनुभव लागेल. तर अशा पद्धतीची जर आपल्याकडे त्या ठिकाणी पात्रता असेल तर नक्कीच आपण अभ्यासाची सुरुवात करावी. सगळ्यात महत्त्वाचं, लिपिकाच्या जागा भरपूर निघत असतात आणि प्रत्येक जाहिरातीमध्ये लिपिकाच्या जागा असतात. त्याच्यामुळे टायपिंग खूप गरजेचं आहे मित्रांनो. टायपिंग जर झालेलं असेल आणि नसेल झालेलं टायपिंग करून घ्या, आणि टायपिंग झालेलं असेल तर अभ्यास नक्की करा. अभ्यासाला कशाही पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा. नक्की नोकरीची हमी या ठिकाणी अभिजात मराठी देत असतं, कारण अभ्यास केल्यावर नोकरी लागतेच असं या ठिकाणी सूत्र असतं. S6चं पेमेंट आहे कनिष्ठ लिपिकला, वरिष्ठ लिपीला 8 जागा आहेत. S8चं पेमेंट आहे वरिष्ठ लिपिकसाठी बघा बंधूंनो. सहायक कनिष्ठ सहायक जनरल S6चं पेमेंट आहे. कनिष्ठ सहायक फायनान्सचं S6चं पेमेंट आहे, 1 जागा या ठिकाणी प्रत्येक आहे. वरिष्ठ ग्रंथालयाची 1 जागा आहे, S14चं पेमेंट आहे. कनिष्ठ ग्रंथालय सहायक S10चं पेमेंट आहे. अशा पद्धतीने तंत्र सहायक आहेत, 8 जागा या ठिकाणी S7चं पेमेंट आहे. प्रयोगशाळा सहायकला S7चं पेमेंट आहे, 24 पदे ठिकाणी, याचे 107 शिक्षक तर पदे भरली जाणार आहेत. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची ही जाहिरात आपण या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती पाहत आहोत. उपरोक्त वेतन श्रेणी लागू केल्यानंतर त्यांच्या वेतनावर होणार खर्च ZA2 2251 सचिवालय सामाजिक सेवा कौशल्य विकास विद्यापीठ कार्यक्रम यांच्या अनुदाने लेखाशीर्षकाखाली मंजूर केलेल्या तरतुदीनुसार भागवण्यात यावा असं या ठिकाणी सांगितलंय. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा संकेतक नंबर हा आहे. मंजुषा अमित करांडे असं उपसचिव महाराष्ट्र शासनाच्या यांच्या वतीनं हे अधिकृत राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे प्रपत्र आपण या ठिकाणी पाहिलं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे अभ्यासाला लागा, आणि आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि गरजू लोकांजवळ हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तोपर्यंत सर्वांसाठी धन्यवाद.